नमस्कार. दुपारचे 1 वाजता मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आताची सगळ्यात मोठी बातमी आहे म्हणजे उद्धव ठाकरे आज विधिमंडळ सदस्य होणार आहेत. आताची मोठी बातमी आपण बघतोय. अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे शपथ घेतील. इतर 8 सदस्य देखील आज शपथ घेणार आहेत. आताची मोठी बातमी आपण बघतोय. अगदी काही वेळातच उद्धव ठाकरे हे शपथ घेणार आहेत. बरोबर 8 सदस्य देखील आता सदस्यत्वाची शपथ घेतील. उद्धव ठाकरे आज विधिमंडळ सदस्य होणार आहेत. बिनविरोध आपल्याला माहिती आहे या 9 जणांची निवड जी आहे ती झालेली आहे आणि त्यामुळे काही वेळातच आता शपथ जी आहे ती उद्धव ठाकरे घेतील. सोबत 8 जण देखील सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. विधिमंडळामध्ये विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर त्यांना ही शपथ देतील. उद्धव ठाकरे यांच्या सोबत इतर 8 नव्या सदस्यांनाही शपथ दिली जाणार आहे. हे सारे 9 सदस्य गेल्या 11 तारखेला बिनविरोध निवडून आलेत. उद्धव ठाकरे यांना 27 मे पूर्वी विधिमंडळाचं सदस्य होणं हे आवश्यक होतं आणि मोठ्या राजकीय हालचालीनंतर त्यांना ही पूर्तता आता जमलेली आहे. आज 10 दिवस आधीच त्यांचा शपथविधी होणार आहे. दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. काही वेळातच सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत उद्धव ठाकरे. महत्त्वाचा दिवस आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी, कारण पडद्यामागच्या हालचाली दिनेश आपण सगळ्या बघितलेल्या होत्या. थोडं टेन्शन देखील निर्माण झालं होतं, मात्र त्यानंतर आपण बघतोय सुटकेचा निश्वास सोडला आणि आज शपथ. काय दिवशी माहिती? 6 महिन्यातला हा दुसरा शपथविधी आहे. 28 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तो सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता. त्यांच्या मंत्रिमंडळानेही काही मंत्र्यांनीही त्यावेळेस शपथ घेतली होती आणि त्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना विधान परिषद किंवा विधानसभा यापैकी एका सभागृहाचं सदस्य होणं आवश्यक होतं आणि त्याची पूर्तता झालेली आहे. बिनविरोध विधान परिषद निवडणूक पार पडलेली आहे आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत विधान भवनात दाखल झालेले आहेत. एकूण 9 सदस्यांचा विधान परिषद 9 सदस्यांचा शपथविधी पार पडतोय. त्यात 4 भाजप आणि 5 महाविकास आघाडीचे सदस्य आहेत. 1 वाजता हा शपथविधी सुरू होणार आहे. म्हणजे जी औपचारिकता आहे याआधीच त्यांना बिनविरोध ते विधान परिषद सदस्य निवडून आल्याचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आता शपथविधीचा हा कार्यक्रम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन या काळात फार भपकेबाज पद्धतीनं हा कार्यक्रम होणार नाही आहे, कारण सोशल डिस्टन्सिंग या मुद्द्याचं भान बाळगायचं आहे. त्यामुळे विधान भवनातही अगदी मोजक्या पाहुण्यांना तसंच जे सदस्य आहेत या विधिमंडळाचे अशा व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो आहे. कुटुंबियांना आहे, पण कुटुंबीयही अगदी मोजकेच आहेत. त्यामुळे जे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचं जे पालन करायचं आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी होते आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की अनेक कसरती पार करत त्यांना विधान परिषद सदस्य त्यावर त्यांची नवनिर्वाचित ते निवडून आलेले आहेत. कारण यापूर्वी आपण बघितलं तर राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल नामनिर्देशित जागेसाठी त्यांची शिफारस किंवा तसा निर्णय घेतला होता. राज्यपालांनी त्यावर अभिप्राय दिला नव्हता, स्मरण करून द्यावं लागलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर उद्धव ठाकरेंचा संवाद झाला होता. ज्या विधान परिषदेच्या निवडणुका एप्रिलमध्ये ज्या 9 रिक्त जागा आहेत त्या पार पडणार होत्या, पण कोरोना प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाऊनमुळे त्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या होत्या. त्या निवडणुका घेण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. त्यानंतर राज्यपालांनी सुद्धा तशी शिफारस केली आणि त्यानंतर या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. पण एकूण जे 12 अर्ज आले होते 9 जागांसाठी त्यापैकी 3 अर्ज हे डमी होते. कालांतराने ते मागे घेण्यात आले आणि 9 सदस्यांची बिनविरोध निवड पार पडलेली आहे. आणि 27 मेच्या आधी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य होत आहेत आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण मध्यंतरीच्या काळात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या थोड्याशा त्यांच्यासाठी महाविकास आघाडीमध्ये ताण निर्माण करण्यात थोडंसं टेन्शन देणाऱ्या ह्या घडामोडी होत्या. पण आता ही निवडणूक बिनविरोध पार पडली असल्यामुळे त्यांचा आता जो एकूण विधान परिषद सदस्यत्वाचा मार्ग आहे तो सोपा झाला आणि आता ते आपल्या सदस्यत्वाची शपथ घेत आहेत. अन्य सहकाऱ्यांसोबत महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते तसंच विरोधी पक्ष नेते असे सर्व या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. काही वेळातच हा कार्यक्रम विधान भवनात पार पडेल. नक्की. दिनेश, आता कोण कोण तिथं पोहोचलेले आहेत याविषयी काय माहिती?
महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते तर आहेतच, पण शिवसेनेच्या खासदारांपैकी विनायक राऊत आहेत, अनिल देसाई आहेत, महाविकास आघाडीतले अनेक मंत्री सुद्धा उपस्थित आहेत, तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत, भाजपची नेते मंडळी आहेत. त्यामुळे कारण भाजपचे सदस्यही 4 सदस्य शपथ घेत आहेत, त्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड हे 4 सदस्य आहेत. त्यामुळे ते आपल्या कुटुंबियांसमवेतही उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचे 5 सदस्य आहेत, त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, डॉक्टर नीलम गोरे, राजेश राठोड हे काँग्रेसचे आहेत, तर शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. असे 5 सदस्य त्यांच्या स्नेही मित्रांसमवेत तसंच कुटुंबातील सदस्यांसमवेत उपस्थित आहेत. नक्कीच आपण दिनेश बघतोय गोपीचंद पडळकर पोहोचलेले आहेत, धनगरांचे नेते आहेत, त्यामुळे धनगर वेशातच पोहोचलेले आहेत आणि आनंद स्पष्ट दिसतोय चेहऱ्यावरती. दिनेश, हो, या समाजाच्या मागण्या या सभागृहात मांडण्यासाठी आपण हिरिरीनं प्रयत्न करणार आहोत. कुठली जी कायदेशीर हत्यार आहेत किंवा जी आयुध आहेत ती जी वापरता येतील त्याचाही आपण अवलंब करणार आहोत, अशी त्यांनी आल्या प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनगर वेशात ते आलेले आहेत. आपण ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्या समाजाचा आपल्याला अभिमान आहे आणि त्यांचे मुद्दे, त्यांच्या मागण्या या कसोशीनं मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिलेली आहे. तसंच ते भाजपच्या कोट्यातून सदस्य होत आहेत, त्याचंही समाधान किंवा तीही एक भावना त्यांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला व्यक्त होताना दिसली. नक्कीच दिनेश, आपल्याला माहिती आहे जी पडद्यामागे ज्या हालचाली घडलेल्या होत्या त्या आपण सगळ्यांनी बघितलेल्या होत्या आणि अस्थिर काही गोष्टी झालेल्या होत्या. मधल्या काळामध्ये काय होणार काहीच कळत नव्हतं. इतकंच की केवळ दुसऱ्या पक्षातनं नव्हे, विरोधकांकडनं नव्हे तर काँग्रेसकडनं देखील धाकधूक वाढवण्यात आलेली होती, जेव्हा म्हटलं होतं की 2 जागांवरती आम्ही उमेदवार देणार आहोत म्हणून. हे सगळं घडत असताना उद्धव ठाकरे यांचं कौशल्य देखील पणाला लागले फार, कारण त्यात त्यांनी मोदींना फोन करणं आणि त्यांच्यानंतर मग गोष्टी सगळ्या बदलल्या. हो, खरंच महाविकास आघाडीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यावेळेस काँग्रेसनं आग्रही भूमिका धरली होती की त्यांना 6व्या जागेसाठी उमेदवार द्यायचा आहे. 9 जागा, त्यापैकी 4 जागेवर भाजपनं याआधीच उमेदवार जाहीर केले होते. 5 जागा या महाविकास आघाडीच्या असं एक सूत्र ठरत असताना काँग्रेसने मात्र 6व्या जागेचा आग्रह धरला होता. भाजपकडे 3 उमेदवार हमखास निवडून येऊ शकत होते, कारण त्यांचं जे विधानसभेतलं आमदारांचं संख्याबळ होतं आणि 4था उमेदवार निवडून आणणं भाजपला तितकंसं कठीण नव्हतं. आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाची एक परंपरा आहे किंवा एक प्रथा पाळली जाते, संकेत आहेत की विधान परिषद निवडणुकीला जिथे स्वतः मुख्यमंत्री उमेदवार असतात तिथे ती निवडणूक बिनविरोध व्हावी याकडे सर्व राजकीय पक्षांचा कल असतो. पण काँग्रेसची आग्रही भूमिका होती. काँग्रेसने 2 उमेदवारांची नावंही जाहीर केली होती, त्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. पण महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी केली, त्यांची समजूत काढण्यात यश आलं या नेत्यांना. त्यामुळे काँग्रेसने आपल्या 6व्या जागेचा हट्ट सोडला. पण त्यापूर्वीही अनेक राजकीय नाट्य किंवा घडामोडी वेगाने घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या. विशेषतः ज्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढत होता, देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला होता आणि निवडणूक आयोगानं सर्व निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या, त्यावेळेस नेमकं उद्धव ठाकरे विधान परिषदेवर कसं निवडून जाणार या बाबतीतला एक पेच होता. मंत्रिमंडळानं निर्णय घेतला होता की त्यांची राज्यपाल नामनिर्देशित जागेवर नियुक्ती करण्यात यावी, पण त्यावरही राज्यपालांनी अनेक दिवस अभिप्राय दिला नव्हता. त्यानंतर या सर्व मंत्रिमंडळाला राज्यपालांची भेट घेऊन निर्णयाची आठवण करून द्यावी लागली होती, इथपर्यंतची परिस्थिती होती. तरीही राज्यपाल निर्णय घेत नव्हते. काही घटनात्मक कायदेशीर बाबी होत्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यास विलंब होत होता आणि उद्धव ठाकरे यांना 27 मेच्या आत म्हणजे 6 महिने पूर्ण होण्याच्या आत निवडून जाणं आवश्यक होतं. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात महाराष्ट्रात राजकीय नेतृत्वाची अस्थिरता निर्माण होऊ नये याकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एकूण प्रयत्न किंवा तसा कल होता. त्यानंतर घडामोडी वेगाने घडल्या. ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीवर संवाद झाला, कदाचित या संवादातच तो तोडगा निघाला की महाविकास आघाडी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विनंती पत्र करावं की त्यांनी या निवडणुकांची त्यांनी मागणी करावी.
राज्यपालांनी ही शिफारस केली आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या, निवडणूक जाहीर झाली, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, उमेदवारी अर्ज दाखल केले गेले, पण राजकीय पक्षांनीही समजूतदारपणा दाखवत ही बिनविरोध निवडणूक पार पाडली। आता उद्धव ठाकरे विधान परिषद सदस्यत्वाचा शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांचा शपथविधी पार पडतो आहे। नक्कीच, मात्र हे सगळं होत असताना दिनेश, काँग्रेसने देखील एक झलक दाखवून दिली असं म्हणावं का, की येणाऱ्या काळात देखील सगळं काही तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आम्ही लगेच करू अशातला काही भाग नाही, आमचंही काही मत आहे, आमचाही एक वाटा आहे आणि त्यामुळे आमचा वाटा आम्हाला मिळायलाच हवा, अशा स्वरूपाची झलक होती काँग्रेसकडनं असं वाटतंय? हॅलो दिनेश, माझा आवाज येतोय? पुन्हा एकदा दिनेशकडे आपण जाऊया। आपण बघतो उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, गोपीचंद पडळकर पोहोचलेले आहेत, धनगरांचे नेते आहेत भाजपकडनं, आपण बघतोय परिषद त्यांनी गाठलेली आहे, त्यामुळे धनगरांच्या वेशातच ते पोहोचलेले आहेत, कारण आता सभागृहात धनगरांचे प्रश्न मी मांडणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। तसंच राष्ट्रवादीकडनं शशिकांत शिंदे पोहोचलेले आहेत, नीलमताई गोऱ्हे शिवसेनेकडनं या देखील आता पोहोचलेल्या आहेत। या सगळ्यांची आपल्याला माहिती आहे 9 जणांची बिनविरोध ही निवड झालेली आहे। खरं तर 21 तारखेला निवडणूक होणार होती जर आणखी काही अर्ज आले असते तर, मात्र तसं झालं नाही आणि त्या अगोदरच आपण बघतोय आजपर्यंत जे घडत आलेलं आहे, मुख्यमंत्री जर उभे असतील तर मात्र बिनविरोध ही निवडणूक व्हावी असे संकेत असतात आणि त्याप्रमाणेच झालेलं आहे। आपण बघतोय सगळेजण आता पोचू लागलेले आहेत। उद्धव ठाकरे आज आमदार होत आहेत आणि बरोबर 8 जण आता शपथ घेत आहेत। एनसीपीचे शशिकांत शिंदे असतील, नीलमताई गोऱ्हे असतील, गोपीचंद पडळकर असतील। गोपीचंद पडळकर आपण बघतोय धनगरांच्या वेशात पोहोचलेले आहेत, धनगरांचं नेतृत्व, आणि असं असताना धनगरांचा आवाज मी सभागृहात पोचवीन, त्यांचे प्रश्न मांडीन, त्यांच्या व्यथा मांडीन, असं गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात जाण्यापूर्वी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आज त्यांचा देखील शपथ विधी होतोय। महाविकास आघाडीचे एकूण 5 आणि भाजपचे 4 असे मिळून 9 जण शपथ घेणार आहेत। गोपीचंद पडळकर जेव्हा विधानभवनात पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघतोय, धनगराच्या विषयात आज ते तिथं पोहोचले। मी धनगरांचं नेतृत्व करतो, त्यामुळे धनगरांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या व्यथा हे मी सभागृहात मांडीन असं त्यांनी म्हटलं। सभागृहात जाण्यापूर्वीची ही धनगर नेते गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। थोड्याच वेळात आमदारकीची शपथ जी आहे ती घेतली जाईल। उद्धव ठाकरे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतलेली आहे, विधान परिषद अध्यक्षांनी ही शपथ दिली। आताची मोठी बातमी आपण बघतोय, उद्धव ठाकरे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतलेली आहे, त्यामुळे आता ते आमदार झालेले आहेत। आताची मोठी बातमी आपण बघतोय, उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे सदस्यत्वाची शपथ। आताची मोठी बातमी, विधान परिषद अध्यक्षांनी त्यांना शपथ दिलेली आहे, त्यांच्यासोबत आता 8 जण आणखी शपथ घेणार आहेत। मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, उद्धव ठाकरे यांनी आता शपथ घेतलेली आहे। थेट जाऊयात दिनेश मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत। दिनेश, उद्धव ठाकरे हे आता आमदार झालेले आहेत, आमदारकीची शपथ त्यांनी घेतलेली आहे, काय दिवशी माहिती? हो, याआधी उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणात रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून वावर असायचा, म्हणजेच रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून राजकारण चालायचं ठाकरे घराण्याचं। पण या सगळ्या परंपरेला छेद देत ठाकरे घराण्यातली पहिली व्यक्ती म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी थेट विधानसभा निवडणूक लढवली। वरळी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही निवडणुकीचाच पर्याय स्वीकारला आणि विधान परिषद निवडणूक लढवून बिनविरोध सदस्य होत ते आता विधान परिषदेचे सदस्य झालेले आहेत आणि त्यांचा शपथविधी पार पडलेला आहे। त्यामुळे आता रिमोट कंट्रोलपेक्षा प्रत्यक्ष विधिमंडळ राजकारणात सदस्य होऊन त्या माध्यमातून राजकारण यावर आता ठाकरेंचा एकूण भर दिसतो आहे। आणि आपल्याला पुढच्या काळात कशा पद्धतीनं ठाकरेंची आता आपल्याला सध्या बघायला मिळतं की महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, लॉकडाऊन आहे, या काळात ठाकरेंची उद्धव ठाकरेंची जी प्रशासकीय आणि व्यवस्थापन जे कौशल्य त्याची कसोटी आहे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व म्हणून।
सगळ्यांचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचं तसंच सर्व राजकीय पक्षांचं माध्यमांचं त्यांच्या एकूण कामगिरीकडे लक्ष आहे की ते कशा पद्धतीनं निर्णय घेत आहेत आणि कशा पद्धतीनं ते परिस्थिती हाताळत आहेत. त्यामुळे पुढच्या काळातही आपल्याला विधिमंडळात असेल, विधिमंडळाच्या बाहेर असेल, मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे कशा पद्धतीने हा कारभार आखतात याबाबत सगळ्यांचंच लक्ष असेल. आता हा सभागृहात सदस्य शपथेचा कार्यक्रम पार पडलेल्या उद्धव ठाकरेंबरोबर अन्य 8 सदस्यही शपथ घेत आहेत. पण आपण अलीकडच्या काळात या सगळ्या घडामोडींमध्ये महत्त्वाच्या जर बातम्या बघितल्या की महाविकास आघाडीमध्ये जेव्हा 6व्या उमेदवारासाठी काँग्रेस आग्रही हट्ट होता की ही निवडणूक लढवावी, त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी अगदी टोकाची भूमिका घेतली होती. काँग्रेसकडे निरोपही पाठवला होता नेत्यांकडे की जर हे असंच चालू राहिलं तर मी निवडणूक लढवणार नाही. ती एक मोठी बातमी बनली होती आणि त्यानंतर काँग्रेसला थोडंसं नमतं घेत म्हणजेच मनधरणी करण्यात आली आणि त्यानंतर समजूतदारपणा दाखवत कोविड प्रादुर्भाव, लॉकडाऊन यामुळे सोशल डिस्टन्सिंग असे सगळे मुद्दे आहेत. जर निवडणूक झाली असती तर विधानसभेच्या सर्व आमदारांना मतदानासाठी विधान भवनात यावं लागलं असतं. तर हे सर्व गोष्टी टाळण्यासाठी एकूण लॉकडाऊन आणि कोरोना प्रादुर्भाव याचा गांभीर्यानं विचार करण्यात आला आणि सर्वच राजकीय पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतली आणि या निवडणुका बिनविरोध पार पडलेल्या आहेत. दुसरा मुद्दा होता की उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती. त्यांनी शपथपत्रावर जवळपास 143 कोटीची संपत्ती दाखवली आहे आणि त्यात म्हणजे ठळक वैशिष्ट्य असं आहे की उद्धव ठाकरे यांच्यावरही कर्ज आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचं वैयक्तिक म्हणजे वाहन नाही आहे. असे अनेक मुद्दे उद्धव ठाकरे यांनी जे संपत्तीच्या बाबतीत शपथपत्रावर दिले त्याचीही एक मोठी बातमी, महत्त्वाची बातमी म्हणून. कारण अनेकांना असा प्रश्न पडत होता की उद्धव ठाकरे यांचं उत्पन्नाचं स्रोत काय आहे, तसंच उद्धव ठाकरे यांचा पेशा काय आहे. तर पेशा त्यांनी नोकरी दाखवला होता आणि उत्पन्नाचं स्रोत हे पगार असेल किंवा विविध बँकांचे डिव्हिडंड शेअर्स अशा पद्धतीचं त्यांनी उत्पन्नाचं स्रोतही दाखवलं होतं. त्यामुळे साहजिकच ज्या गोष्टींबद्दल ठाकरे घराण्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल जी काही उत्सुकता होती ती आदित्य ठाकरे यांनी जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक विधानसभेची लढवली त्यावेळेसही अनेक खुलासे झाले आणि विधान परिषदेची उद्धव ठाकरे निवडणूक लढवत असताना त्याही बाबतीतले अनेक खुलासे या शपथपत्राच्या माध्यमातून झालेले आहेत. आता हा शपथविधी सोहळा विधानभवनात पार पडतो आहे. मुख्यमंत्र्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतलेली आहे. त्यांचे जे अन्य सहकारी आहेत, जे अन्य 8 सहकारी आहेत तेही आता शपथ घेत आहेत. नक्कीच अन्य सहकारी देखील शपथ घेत आहेत. दिनेश, मात्र यात एक गोष्ट आपण बघितली होती, मंत्रिमंडळानं 2दा खरं तर राज्यपालांना भेटून आपल्याला माहिती आहे विनंती केलेली होती. कोरोनाचं संकट काळ आहे आणि असं असताना आता राज्यपालांच्या कोट्यातनं आमदार केलं जावं त्यांना, मात्र तसं काही झालं नाही. राज्यपालांनी त्या गोष्टीला काही दाद दिली नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे 21 तारखेला खरं तर निवडणुका लावलेल्या होत्या. असं असताना हे सगळं होत असताना हा देखील कुठेतरी एक संघर्ष सुप्त बघायला मिळाला. कारण शिवसेनेतनं खास करून सामनातनं ज्या प्रकारे राज्यपालांवरती टीका केली गेली होती ती देखील सगळ्यांनी पाहिली. हो, त्या काळात हा संघर्ष जरूर पाहायला मिळाला. पण उद्धव ठाकरे आणि राज्यपालांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. भले शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून राज्यपालांच्या भूमिकेबाबतीत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले, पण राज्यपालांनीही फार ताणून धरलं नाही. राज्यपालांनीही नंतर त्यांना स्मरण मंत्रिमंडळानं केलं. त्यानंतर राज्यपालांनीही निवडणूक आयोगाकडे शिफारस केली की महाराष्ट्रात एकूण जी परिस्थिती आहे, कोरोना प्रादुर्भाव, लॉकडाऊन अशा काळात महाराष्ट्रात राजकीय नेतृत्व त्या बाबतीतली स्थिरता असली पाहिजे. त्यामुळे तुम्ही निवडणूक घोषित करा. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही पत्र लिहिलं गेलं आणि त्यानंतर सामंजस्याने त्यावर विधान परिषद निवडणुका कॉल करणं हा एक महत्त्वाचा निर्णय किंवा हा पर्याय निवडण्यात आला आणि ह्या निवडणुका पार पडल्या. बिनविरोध झालेल्या निवडणुका, पण जी महाराष्ट्राची एकूण प्रथा परंपरा राहिलेली आहे की ज्या निवडणुकीला म्हणजे विशेषतः परिषद निवडणुकीला स्वतः मुख्यमंत्री उमेदवार असतात तिथे निवडणूक बिनविरोध पार पडते. थोडा तणावाचा काळ होता, पण ते एक पेल्यातलं वादळ होतं, ते लगेच शमलं जे महाविकास आघाडीत होतं. आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य होते आहेत. स्वतः आदित्य ठाकरे हे विधानसभेचे सदस्य आहेत. म्हणजे विधानसभेत ठाकरे घराण्याच्या 2 व्यक्ती या आता विधिमंडळ राजकारणात प्रत्यक्ष सहभागी आहेत आणि आता त्यांच्या कामगिरीकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष असेल.
नक्कीच दिनेश, हाच होता माझा पुढचा प्रश्न. कारण ही अनिश्चितता जी होती मधल्या काळातली ते आपण बघितलं, कारण 27 मेच्या अगोदर आमदार होणं म्हणजे सदस्य होणं हे अत्यंत गरजेचं होतं उद्धव ठाकरे यांच्यासाठी. ही सगळी अनिश्चितता दूर झाली आणि बिनविरोध निवड देखील झालेली आहे. आता काही क्षणापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आता आमदार म्हणून शपथ देखील घेतलेली आहे. असं असताना मात्र कोरोनाच्या संकटातनं महाराष्ट्राला ते कसे बाहेर काढतायत, महाराष्ट्राला कसं तारून नेत आहेत, काय प्लॅनिंग नेमकं करतायत, हे आता बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल दिनेश. होय, नक्कीच. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची कसोटी मानता येईल. आता उद्धव ठाकरे हे विधान भवनातून बाहेर पडत आहेत, त्यामुळे आपल्याला ती थेट दृश्य दिसू शकतात. स्वतः रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर ही सगळी मंडळी आपल्याला विधान भवनाच्या पायऱ्यांवर दिसतात. उद्धव ठाकरे हे सुद्धाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर आलेले आहेत आणि त्यांची गाडी आता त्या विधान भवनाच्या पोर्चमध्ये आलेली आहे आणि उद्धव ठाकरे आता काही वेळातच बाहेर येतील. शक्यता आहे की प्रसारमाध्यमांशी काही संवाद साधतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे, पण दिसत नाही आहे की उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. आदित्य ठाकरे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतही आपल्या अनिल देसाई हे सुद्धा आपल्याला दिसत आहेत. ही सध्याची थेट दृश्य आहेत, आपण विधान भवनाच्या प्रांगणातून पाहतो आहोत. शपथविधी कार्यक्रम पार पडलेला आहे आणि आता उद्धव ठाकरे आपल्या विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेऊन तो सगळा कार्यक्रम आटपून बाहेर पडतानाची ही थेट दृश्य आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांच्याबरोबर आहेत, पक्षातील त्यांचे जे सहकारी आहेत तेही त्यांच्याबरोबर आहेत. नक्कीच दिनेश, ही थेट दृश्य आपण दाखवतोय. विधान भवनाच्या बाहेरची दृश्य आहेत, जिथं आत्ताच शपथ घेऊन उद्धव ठाकरे जे आहेत ते सहकुटुंब आता निघालेले आहेत. समोरची दृश्य आपण बघतोय. मिलिंद नार्वेकर देखील दृश्यांमध्ये दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांची गाडी आता विधान भवनात बाहेर पडते. आत्ता काही क्षणापूर्वीच आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली आणि आता उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदार म्हणून शपथ घेऊन आता विधान भवनाच्या बाहेर पडतायत. समोरची थेट दृश्य आपण बघतोय. विधान भवनाच्या आवारातली एका गाडीमध्ये उद्धव ठाकरे आहेत, तर दुसऱ्या गाडीमध्ये आदित्य ठाकरे देखील. ही थेट दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता विधान भवनाच्या बाहेर पडतायत. आमदारकीची शपथ घेऊन आता उद्धव ठाकरे हे विधान भवनाच्या बाहेर पडतायत. स्वतः ड्राईव्ह करतायत कार. त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस, कारण गेल्या काही दिवस जी अनिश्चितता होती ती दूर झाली जेव्हा त्यांची बिनविरोध आमदार म्हणून निवड झाली. खरं तर दोनदा राज्यपालांना, मंत्रिमंडळानं सांगितलेलं होतं, विनंती केली होती की राज्यपालांच्या कोटातनं त्यांना आमदार करण्यात यावं, मात्र तसं झालं नाही. आणि आपण बघतोय आता कुठचा गाजावाजा न करता अगदी छोटे खाली कार्यक्रम आणि शपथ घेऊन, आमदारकीची शपथ घेऊन आता उद्धव ठाकरे हे निघालेले आहेत. करोनामुळे या सगळ्या आनंदावर तसं थोडंसं विरजण पडलेलं आहे. पण मला असं फार व्यक्तिशः आनंद एवढ्यासाठी की जो राजीनामा दिला तो आज खऱ्या अर्थाने सार्थ दिला. कारण त्यांचं विधान परिषदेवर येणं हे मुख्यमंत्री पदाला अनुसरून अतिशय महत्त्वाचं होतं. मधल्या काळात जे काही झालं ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा खरंच मंगल दिवस आहे की ज्या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आमदार म्हणून शपथविधी होते. मुख्यमंत्री पद मजबूत असं बसण्याचं आज का दिन बहुत मंगलमय है. सही बात है, बोलूँ तो कोरोना की वजह से इस पर थोड़ी सी छाव आई है, लेकिन एक बात सच है कि मैंने जो इस्तीफा दिया. आणि थेट जाऊयात ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत सर आपल्यासोबत आहेत. सर, आपण बघितलं गेल्या काही दिवसातली अनिश्चितता होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण बिनविरोध त्यांची निवड झाली आणि आता काही क्षणापूर्वीच त्यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी, ठाकरे घराण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस म्हणावा. अगदी बरोबर आहे. आणि सुटकेचा निश्वास फक्त उद्धव ठाकरे यांनी नाही तर मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्राने सोडलेलं असेल. याचं कारण असं की एक राजकीय अनिश्चितते जे सावट जे महाराष्ट्र आलेलं होतं ते महाराष्ट्रात सावट आता दूर झालेलं आहे. मला असं वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आता उद्धव ठाकरे यांनी
शपथ घेतलेली आहे विधान परिषद सदस्यत्वाची, तर पुढची 6 वर्ष ते सदस्य असणार आहेत. त्याच्यामुळे घटनात्मक जो प्रसंग निर्माण झाला होता हा आता दूर झालेला आहे याच्यातून. त्यामुळे अतिशय आनंदाची आणि चांगली बातमी केवळ शिवसेनेसाठी नाही, केवळ ठाकरे कुटुंबासाठी नाही, तर सगळ्या महाराष्ट्रासाठी सुद्धा चांगली बातमी आहे. नक्कीच. पण भरतकुमार सर, या सगळ्यामध्ये हे जे नाट्य घडलेल्या पडद्याच्या मागे, म्हणजे आत्ता या क्षणाला आपण बघितलं उद्धव ठाकरेंनी आमदारकीची शपथ घेतली, मात्र त्या अगोदर या सगळ्या शपथ घेईपर्यंत काय काय जर तुम्हाला थांबवतो, कारण आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी आमदारकीची शपथ जेव्हा घेतली तेव्हाची दृश्य आपण बघतोय, आणि त्यानंतर जे सर्टिफिकेट दिलं गेलं त्याची ही दृश्य, उद्धव ठाकरेंनी सदस्यत्वाची जेव्हा शपथ घेतली तेव्हाचा हा एक्सक्लुझिव्ह फोटोग्राफ आपण बघतोय. आता काही क्षणापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली, विधिमंडळाचे सदस्य म्हणून आता त्यांची नोंदणी झालेली आहे आणि तेव्हाचं सर्टिफिकेट आपण बघतोय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता आमदार बनलेले आहेत, विधिमंडळाचे सदस्य म्हणून जेव्हा त्यांची नोंद झालेली आहे तेव्हाचं सर्टिफिकेट. भरतकुमार राऊत सर आपल्या सोबत आहेत. भरतकुमारजी, या सगळ्या या नाट्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत? म्हणजे एकतर आपण बघितलं की कशा प्रकारे दोनदा विनंती केली होती राज्यपालांना, मात्र राज्यपाल कोर्टातनं काही आमदारकी देण्यात आली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी थेट बोलणी केली होती, चर्चा केली होती, ती म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्याशी. त्यानंतर बऱ्याच हालचाली झाल्या. काय वाटतं, काय काय निघून आलेलं आहे महत्त्वाचं या सगळ्या नाट्यामध्ये? एक लक्षात घ्या की राज्यपालांनी जो निर्णय घेतला म्हणजे यांना नामनियुक्त सदस्य करावं अशी मागणी कॅबिनेटने केली. या कॅबिनेटने केलेल्या मागणीमध्ये काही घटनात्मक त्रुटी होत्या आणि जे पत्र दिलं राज्यपालांना त्याच्यात सुद्धा काही त्रुटी होत्या. त्याच्यामुळे राज्यपाल हे इन्स्टेड ऑफ गोइंग बाय स्पिरिट ऑफ द डिसिजन, ते वेंट बाय द लेटर ऑफ द डिसिजन. हे ते त्यांच्या स्वतःच्या क्षमतेचा प्रश्न आहे. पण त्यांनी जो निर्णय घेतला त्याला ते चिकटून राहिले आणि याच्यातून नंतर जो काय एक मध्यम मार्ग काढण्यात आला हा मला असं वाटतं खूप चांगला मध्यम मार्ग होता की त्यांना उद्धवजींनी थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्यानंतर मग या ज्या निवडणुका खोळंबलेल्या होत्या, विधान परिषद सदस्यत्वाच्या ज्या विधानसभा मतदारसंघातून जायचं होतं त्या खोळंबलेल्या निवडणुका घ्यायच्या असा निर्णय घेतला. त्याचवेळी सर्व आघाडीच्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी आम्ही ही निवडणूक बिनविरोध करू अशा तऱ्हेचं आश्वासन दिलं आणि त्याच्यामुळे ही निवडणूक पार पडली आहे आणि उद्धव ठाकरे आता राज्य विधान परिषदेचे सदस्य बनलेले आहेत. मला असं वाटतं एक मोठं मळब त्यांच्या सदस्यत्वाबद्दल आलं होतं, त्यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल आलं होतं, हे सगळं दूर झालेलं आहे. या पुढचा कारभार त्यांचा नीट राहील अशी आपण इच्छा आणि अपेक्षा. नक्कीच. आणि इतकं मोठं संकट आहे महाराष्ट्रावरती, त्यामुळे मळब दूर होणं अत्यंत गरजेचं होतं. भरतकुमार राऊत सर, खूप धन्यवाद TV9शी बोलल्याबद्दल.